नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या GR मध्ये दिलेली आहे। मग त्या GR च्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, हा GR जे या ठिकाणी लाभ घेत आहेत किंवा ज्यांचे काही दिवसापासून हप्ते या ठिकाणी जमा झालेले नाहीत, अशा सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा GR या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी लाभ घेत असाल, आपल्याला सलग हप्ते मिळालेले आहे, तरीही हा GR आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर हा GR च्या संदर्भातील माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, बघूयात GR मध्ये काय दिलेले आहे। तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत मग महाराष्ट्र शासन यांचा निर्णय दिनांक 17 मे 2024 चा हा निर्णय आहे। तर प्रस्तावनेमध्ये दिले आहे की शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक 1 व 3 अन्वये सुरू केले आहे। सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्रमांक 6 अन्वये आयुक्त कृषी यांच्या स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या खर्चासाठी एक अशी स्वतंत्र 2 बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडलेली आहेत। मग सध्या स्थितीत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 10 अन्वये सदर योजनेत अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरिता जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांच्या स्तरावर सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता। सदरचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, त्या अनुसरून खालील शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। तर मग शासन निर्णय काय आहे मित्रांनो, बघूयात। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर या ठिकाणी 34 जिल्ह्यांसाठी 34 अशी स्वतंत्र बचत खाती उघडण्यात येत आहे। पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, ती कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे ते यात दिलेले आहे। तसेच सदर योजनेत अंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त यांच्या स्तरावर आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, हे जे खाते आहे ती खाते तुम्ही म्हणसाल की आम्हाला उघडायची आहेत का, आम्ही यासाठी हे नवीन खाते उघडायला हवं का? तर ही खाते लाभार्थ्यांनी नाही उघडायची आहेत। या ठिकाणी या जिल्हा स्तरावर जे कृषी अधिकारी आहेत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत, त्यांच्या नावे खाते उघडण्यात जाणार आहे। तर त्याचा पर्पज म्हणजे त्याचा खाते उघडण्यामागचा हेतू असा आहे की जे अपात्र लाभार्थी आहेत, म्हणजे अपात्र म्हणजे कोण, की जे नोकरीवर आहेत तरीही लाभ घेतात, जे कोणी आयकर भरतात, टॅक्स भरतात तरीही लाभ घेतात, अपात्र आहेत म्हणजे जे त्यांची पात्रता नाही आहे, त्यांचं उत्पन्न जास्त आहे, त्यांची जमीन जास्त आहेत, मग जे लाभार्थी अशा पद्धतीने अपात्र आहेत त्यांच्याकडील आतापर्यंत त्यांनी जे हप्ते घेतलेले आहेत, त्यांना जे लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे, आतापर्यंत मिळत आहे किंवा काही हप्ते त्यांना मिळालेले आहेत, मग त्यांच्याकडची जी रक्कम आहे ती रक्कम जमा करून घेण्यासाठी ही जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही खाते उघडण्यात आलेली आहेत। आणि जे लाभार्थी होते पण ते अपात्र ठरलेले आहेत, अशा लाभार्थ्यांकडील त्यांनी जेवढ्या हप्त्यांचे लाभ घेतला आहे त्याची रक्कमची सर्व रक्कम या खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामुळे ही खाते अतिशय महत्त्वाची आहेत। तरी आपण अपात्र ठरणार नाही या संदर्भात कार्यवाही करावी, आपली KYC पूर्ण करून घ्यावी। आपण जर
कुठल्या जर चुकीचं या ठिकाणी लाभ घेत असाल तर आपण या ठिकाणी अपात्र ठरत आहोत। तर त्यासाठी अपात्र ठरणार नाही म्हणून आपण पूर्ण प्रयत्न करून त्या ठिकाणी आपण त्या नियमाप्रमाणे आपण चुकीचे नाहीत किंवा आपण अपात्र नाहीत हे कन्फर्म करून घ्या आणि त्या ठिकाणी आपले काही डॉक्युमेंट किंवा काही माहिती द्यायची असेल, पूर्ण करायची असेल, KYC भरायची असेल ती पोर्टलवर जाऊन आपण ती पूर्ण करून घ्या। पोर्टलवर विविध असे टॅब दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव तपासू शकता, तुम्ही माहिती भरू शकता। त्याप्रमाणे आता जे अपात्र आहेत त्यांच्यासाठी ही PM किसान पोर्टल म्हणजेच PM किसान या वेबसाईटवर या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तुम्ही जर खाली असे PM किसानच्या पोर्टलवर आलात आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी सरेंडर हा ऑप्शन दिलेला आहे। मग आपल्याला जर या योजनेतून बाहेर पडायचं असेल म्हणजे सरेंडर व्हायचं असेल तर त्या टॅबवर आपण माहिती भरून आपण या योजनेतून बाहेर पडू शकतो। जर आपण अपात्र आहेत आणि तरीही या योजनेचा लाभ घेत असेल तर आपल्यावर कार्यवाही होऊ शकते। त्यामुळे आपण सरेंडर व्हायचं असेल तर या टॅबमधून आपण होऊ शकता। तर मित्रांनो, असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। मग सर्व लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, माहिती द्या। आपले जर काही कागदपत्रे अपूर्ण असेल तर ती पूर्ण करा म्हणजे आपण अपात्र ठरणार नाहीत आणि आपल्याला या योजनेचा लाभ सलग घेता येईल। आणि पुढील योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण KYC ही अपडेट करून ठेवा, बँकेचे मध्येही आपण KYC अपडेट करून ठेवा म्हणजे आपल्याला लाभ घेताना ज्यावेळेस हप्ता जमा होईल त्यावेळेस आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही। आपल्याला जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर भेटूया मित्रांनो पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।